हॅलो गाईज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल मिस्ट्री ऑफ नॉलेज। आज मी तुम्हाला भगवद्गीतेतील कोणताही अध्याय म्हणण्याआधीची भगवद्गीतेची मेन प्रार्थना आहे, ज्याला हृदय जिज्ञास भगवद्गीतेतला म्हटलं जातं किंवा गीता प्रार्थना म्हटली जाते, ती सांगणार आहे कशी म्हणायची हळूहळू, आणि मग तुम्ही कुठल्याही अध्यायाला ती म्हणण्याची सुरुवात करू शकता। बघूया आपण प्रार्थना। माझ्यासमोर भगवद्गीतेचं पुस्तक आहे। प्रत्येकाला सांगते की भगवद्गीतेचं पुस्तक तुमच्या समोर ठेवा, एक एक शब्दावर हात ठेवून आहे भगवद्गीतेची प्रार्थना म्हणा। ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती अष्टादशाध्यायिनी अम्बत्वमनुसुन्दरामि भगवद्गीते भवद्वेषिणीं। नमोस्तुस्ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृततुहे नमः। हा जो श्लोक आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे। ज्ञानमुद्रा, चीनमुद्रा जी आपण म्हणतो ओंकाराची, ती खूप महत्त्वाची आहे। त्याने आपले 7 चक्रास ॲक्टिवेट होतात। खूपच महत्त्वाचा श्लोक आहे। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। भीष्मद्रोण तथा जयद्रथजला गान्धारनी नीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला। अश्वत्थामविकर्णा घोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोतेर्ना खलु पाण्डवै रणनदी कैवर्तकः केशवः। पाराश्च वचः सरोजममलं गीताटकन्धोत्कटं नानारभ्यानकेसरं हरिकथा सम्बोधना बोधितं। लोके सज्जन शतपैतदहः पेपीयमानं मुद्रा भूयाद्भृता पङ्कजं कलिमल परध्वंसि न श्रेयसे। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्। आपण खूप सुरेख श्लोक आहे शेवटचा। त्याच्यातलं जे माधवाला म्हटलं आहे, परम असा आनंद जो आपला माधव आहे। माधव म्हणजे विष्णूचे रूप आहे। सो सच्चित आनंद हाच आहे परमानंद माधव। अशी ही गीतेची जी प्रार्थना आहे, हृदय जिज्ञास आहे गीतेचा, तो सुरुवातीला म्हणा आणि मग गीतेचा अध्याय कुठलाही म्हणायला सुरुवात करा। पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी आणलेलाच आहे प्रथम अध्यायातील 5 श्लोक। असेच मी आपल्या चॅनलवर तुम्हाला 5-5 श्लोकाप्रमाणे अध्याय शिकवत राहणार आहे। थँक्यू सो मच गाईज।